तुम्हाला तर माहिती आहे की एवढे दिवस आपले खूप मारा. हॅपी बर्थडे टू यू. जाईल डोळ्यात, अरे डोळ्यात जाईल, मारा भूक. आता कापा, मम्मीला भरवा. जिओ हजारो साल. मम्मीला भरवा. त्यालाच बरोबर. मी कोणाला मेसेजचा रिप्लायच देऊ शकलो नाही, कारण जेव्हा मी पप्पाच्या बड्डेचं अपडेट केलं, आज पप्पाला जाऊन झाले एक महिना झाला. आज 1 जुलै आहे. खूप लोक बोलत होते की अचानक असं झालं कसं, तुम्ही आत्ताच गोवा फिरून आले होते आणि पप्पाला मधीचं वेळं काय झालं म्हणजे. आणि खरं तर शॉक, मला तर अजून बिलीव्ह होत नाही की पप्पा आज आमच्यासोबत नाही आहे. मला तर असं वाटतं कुठेतरी बाहेर गेले असतील, ते येतील परत, असंच वाटतं. कारण पप्पाची एवढी कंडिशन चांगली होती, म्हणजे विचार पण करू शकत नव्हतो आम्ही. आणि त्या दिवशी पप्पासोबत जे झालं मी तुमचं शेअर करतो आहे की पप्पांचा जीव कसा गेला त्या दिवशी. दिवसभर रविवार होता त्या दिवशी, दिवसभर मी घरीच होतो, त्यांच्यासोबत होतो, मस्त बोलत होते, सगळं काय नीट चालू होतं सगळं. कारण 1 तारखेला त्यांचा बड्डे होता, तर 31 तारखेला मी घरी होतो. नॉर्मल आता मला सांगता बी येत नाही काय, म्हणजे तुम्ही समजून घ्या मी काय बोलतो ते, कारण तुम्ही माझी फॅमिली आहे. आणि तुम्ही खूप सारे मेसेज केले, काय झालं विक्रांत सांग, तू रिप्लाय करत नाही आहे. आणि मी कुठल्याच कंडिशनमध्ये नव्हतो, कारण तो आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठा शॉक होता. मला खरंच आता पण वाटत, मला असं वाटतं पप्पा कुठेतरी गेले असतील, आता येतील, भाजी घेऊन येतील, काय घेऊन येतील. तर 31 तारखेच्या 4 वाजता, म्हणजे त्यांचा जीव जाण्याच्या 6 तास आधीची गोष्ट मी तो सांगतो. ते 4 वाजता गेले, वडापाव आणला त्यांनी माझ्यासाठी आणि चिकन स्वतः घेऊन आलं. आणि 2 दिवस आधी मी त्यांना 2,000 रुपये दिले होते. म्हटलं की पप्पा हे पैसे घ्या तुम्ही आणि तुमच्यासाठी कपडे घेऊन या. तर पप्पा मला बोलले की 2,000 कपडे येतात का, 5,000 रुपये दे. मी मला देईन नंतर. आणि रात्री त्यांचा मी केक कापला 12 वाजता, म्हणजे 1 तारीखला बड्डे होता त्यांचा, तर रात्री आपण केक कापतो 12 वाजता. तो केक कट केला, तोपर्यंत पप्पा एकदम ओके होते. मी व्हिडिओ पण पोस्ट केली होती. मी तर खूप मारा. खूप मारा. हॅपी बर्थडे टू यू. मारा भूक. आता कापा, भरवा, मम्मीला भरवा. जिओ हजारो साल. मम्मीला भरवा. त्यालाच बरोबर. व्हिडिओ ही कंडिशन कशी होती, आम्हाला बिलीव्हच होत नव्हतं की असं होईल. पप्पाची एज होती आता 65. तर आम्हाला असं वाटलं त्यांना पॅरलेस झालं होतं 3 वर्ष आधी. तुम्हाला तर व्हिडिओ बघितले असतील की पप्पांना पॅरलेस झाला होता रिटायर झाल्याच्या नंतर. पप्पा पोलीसमध्ये होते, कस्टम पोलीसमध्ये. मग ते रिटायर झाले तर त्यांना 1 वर्षानंतर पॅरलेस झाला होता. मग तरी पण ओके होतं. आणि मेन म्हणजे बड्डेचे 10 दिवस आधी, म्हणजे रियांशीचा बड्डे होता 14 तारखेला, ते पप्पा गोव्याला आले होते. तेव्हा सगळं ओके होतं, काय नाही, म्हणजे काय वाटतच नव्हतं. तर रात्री त्यांचा केक मी कट केला आणि मी 1:30 वाजता पप्पाने मी पिक्चर बघितला तिथं. पप्पा पण जागे होते, पिक्चर बघितला. मी येऊन बेडवरती झोपलो, याच बेडरूममध्ये. रियांशी मम्मीकडे गेली होती, कारण सुट्ट्या होत्या रिथवीचे, त्याच्यामुळं. मी स्टेटस टाकतो असं 1:30 वाजता की पप्पा हॅपी बर्थडे, असं स्टेटस टाकला मी. आणि लगेच मला आवाज आला बाहेरून. मम्मी बोलली की विकी आहे बघ पप्पाला काय झालं बघ. तर मी गेलो होतो, पप्पाला असा घाम फुटत होता. तर मी पप्पाला विचारलं पप्पा काय झालं. पप्पा बोलतो की मला समजत नाही काय. 10 मिनटं बोलतो की मला बाथरूम पण होत नाही आहे, काहीच होत नाही आहे. मी बोललो की मग नंतर पप्पा गेले, दरवाजा ओपन केला आणि बाहेर जाऊन बसले तिकडं. तर बोलतो मला श्वास घेता येत नाही, म्हणजे बोलत होते, सगळं काय बोलत होते पप्पा. नंतर आतमध्ये येऊन बसले. तर मी बोललो पप्पा ORS पिया. म्हणजे मला वाटलं डिहायड्रेशन होतं ना कधी कधी, कारण घाम आला तर. कारण आमच्या 2 AC चालू होत्या, कूलर चालू, सगळं काय चालू होतं आमचं. मग त्यांना बोललो मी की ORS पिया. तो ORS मी असं पाजत बोलतो मला खेचता येत नाही. तर त्या मी रियांशीला कॉल केला. रियांशीला बोललो की पप्पाला असा घाम येतो, आता हॉस्पिटलला घेऊन जाणार. मला ओके वाटलं, मला वाटलं की हॉस्पिटलला जाणार, कारण 2 टाईम त्यांना पॅरलाइज झाला होता, त्यावेळेस मीच हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. पण ते ओके होतं. मला रियांशीला कॉल करेपर्यंत म्हणजे 2 वाजले असतील, 2:30 वाजता त्यांना जीव गेला. 2 वाजता मी कॉल केला हिला, 2:10 का 2:15ला, म्हणजे टाईम एक्झॅक्टली माहीत नाही. कॉल केला त्यांना मी हिला की असं झालं. ही बोलली जा डॉक्टरकडे घेऊन, कारण बिलीव्ह होत नव्हतं, म्हणजे वाटलं नव्हतं की पप्पाला असं काय होऊ शकतं. देन मी इथून आलं तर मम्मीने जोरात आवाज दिला ये पप्पाकडे घ्यायला. पप्पाला बघ काय होतं. तर मी पप्पांना उचललं. पप्पा म्हणतात मला उलटी येते. म्हटलं उलटी इथंच करा, बाथरूमला, मला बाथरूमला जायचं आहे.
बाथरूमला जायचं. म्हणलं का इथंच उलटी करा, दीदी आहे मम्मी आहे, पुसून घेईल ना, करा ना तुम्ही उलटी इथं. ते बोलते नाही. मग मी त्यांना उचलला हाताने माझ्या आणि 4 स्टेप माझा हॉल आहे, 4 स्टेप असं पुढे घेऊन गेलो. तर मला बोलले की पप्पा की मला खुर्चीवर बसव. तर पप्पाने शर्ट घातलं, पॅन्टीवरच होतं रात्री झोपायच्या टायमाला. पप्पाला मी असं पकडलं, मग बोललं खुर्चीवर बसवतो. खुर्चीवर मी जसं बसवलं पप्पाला, त्या पप्पाची दात किडी अशी बसली. तर मला वाटतं फिट येते ना, तर फिटसारखं आलं. तर मी दीदीला बोललो, माझी दुसरी बहीण आहे, तिला बोललो की जा चम्मच घेऊन ये. तर मी चम्मच असं पप्पाच्या तोंडात टाकला. पप्पाने डायरेक्टली असं करून ठेवलं. मी चम्मच टाकला तर 1 सेकंडमध्ये माउथ असं ओपन झालं डायरेक्टली आणि डोळे असे आणि माझ्या हातातच होते. तर माझ्याकडे असं बघितलं आणि त्यांचं असं जीव गेला लगेच. तर आता मला काय समजलं ना, मम्मी समोर होती. मग ते असं करून ते झालं. म्हणजे मग बोलतात ना, समजलंच ना काय झालं नेमकं, काहीच समजलंच नाही. कारण 15 मिनटं पप्पा माझ्याशी बोलत होते आणि दिवस मी जो स्पेंड केला होता आणि त्यांच्या बड्डेच्या दिवशी त्यांचा जीव गेला. नंतर आम्ही हर्ट तर बंद पडला लगेच ना, कारण लास्टला डोळे ओपन झाले त्यांचे. तर मला समजलं ते की पप्पाचा जीव गेला. तर मम्मी समोर होती, मम्मी रडायला लागली, सगळे रडायला लागले. तर मला बिलीव्ह होत नव्हतं की काय झालं नेमकं. तर आम्ही प्रयत्न केला, मी हर्ट दाबला असं त्यांचा होतं की नाही. 2:30 वाजले होते आणि मग रियांशीला कॉल केला. मग असं झालं, मला काय बोलता येत नाही आहे, कारण 1 महिना कसा गेला तो मलाच माहिती आहे कसा गेला आणि काय. आणि राहिल्या आठवणीचा प्रश्न म्हणजे की खरंच मी आता पण बोलतो आहे ना, की मला असं वाटतच नाही की पप्पा आमच्यासोबत नाही आहे. असं वाटतं आता येतील. कारण तुम्ही पण व्हिडिओ बघितले असले, व्हिडिओमध्ये रियांशी बड्डेला खुश होते आणि पप्पांची एक इच्छा होती. म्हणजे रियांशी बड्डेला मी, रियांशी आणि रित्वी जाणार होतो बड्डेला फ्लाईटने. तर मम्मी बोलली की पप्पा मम्मीला बोलले की मला विकीला एअरपोर्टला सोडायला जायचं आहे, मला प्लेन बघायचं आहे. ते पप्पाचं एकदम फनी होतं तेव्हा. हां, मग असं बोलले. तर मम्मी बोलली काय फ्लाईट का सोडायला काय जातो आहे का, फ्लाईटमध्येच बसून घे. मग पप्पाची एक इच्छा होती, म्हणजे ती बोलतात ना, आणि मेन म्हणजे पप्पा कस्टम सर्व्हिसला होते. तर ते कधी आयुष्यात फिरल्यामध्येच असतं म्हणजे. आणि गोवा त्यांचं बोलतात ना वाटायचं पप्पाला, कारण पप्पा इकडचेच आपले प्रॉपर रायगडचेच आहे. त्यांना गोव्याला जायची खूप इच्छा होती. आणि योगा असा झाला की शेवटच्या टायमाला ते गोव्याला आले. ते 2 दिवस राहिले तिथं आणि लास्टला ते फ्लाईटने आले. त्यांच्या गावात ते उतरले फ्लाईटने. म्हणजे बोलतात ना इच्छा. मग जेवढं त्यांना, आम्हाला खरंच बिलीव्ह होत नाही काय झालं ते. आज मी एवढं एकटा फील करतो आहे ना. खूप. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला त्या टायमाला तुम्हाला एक मेसेज करण्याची पण म्हणजे बोलतात जमत. आता पण मी काय बोलतो मला समजत नाही आहे. मला वाटत नाही पप्पा आमच्यासोबत नाही. मला वाटतं पप्पा येतील. कारण पप्पा आजारी पण पडले नाही, काहीच नाही, सगळं ओकेच होतं. रियांशीला आणि पप्पा दुसऱ्या दिवशी बड्डे होता ना, तर मम्मीला काय बोलले ते, मला उद्या 5,000 रुपये दे, मी मच्छी घेऊन येतो. म्हणजे विचार करा, 12 वाजता ते बोलतात की मी मच्छी घेऊन येतो बॉम्बेवरून, 5,000 रुपये दे मला. मग आम्ही कसं बिलीव्ह करू शकतो मला उद्या सोडून जाऊ शकतो. आणि त्या व्हिडिओमध्ये मम्मी बोलते तुम जिओ हजारो साल. जिओ हजारो साल. मम्मीला भरवा. त्यालाच बरोबर. 2 तास आधी मम्मी बोलते ही गोष्ट. आणि पप्पाला मी केक भरताना बोलतो पप्पा तुम्हाला अजून जगायचं आहे. हे सगळं मी रेकॉर्डिंग केले होते. आणि त्या माझं 2 तास असं होऊ शकतं ते मला कधीच वाटलं म्हणजे असं होईल ते. तर मेन म्हणजे पप्पाला आमच्या हार्ट अटॅक आला. ते त्यांना पण समजलं नाही की त्यांना कसं होतं आणि कसं आला ते. म्हणजे त्यांनी एवढा पण टाईम दिला नाही की आम्ही डॉक्टरकडे जाऊ शकतो. मी पप्पांना बोललो फक्त मी शर्ट 10 मिनटं सांगितलं, घाम येत होतं. मी विचारलं त्यांना काय आपलं श्वास घेतात, ठीक आहे बोललो शर्ट घाला आपण हॉस्पिटलला जाऊ. पप्पांनी आम्हाला 10 मिनटंसुद्धा दिले नाही की त्यांना घराच्या बाहेर घेऊन जाऊ. ही वेळ पण पप्पांनी दिली नाही आहे. रियांशीला सांगितलं होतं की तू गावावर येतं, गावी होती तिला बोललो की तू गावठी कोंबडे घेऊन ये. कारण पप्पाला गावठी कोंबडे नॉनव्हेज खायला खूप आवडतं. जे आपल्या चॅनलवरती असतील. पप्पांचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे ना. पप्पांचा स्वभाव एवढा भारी होता ना, म्हणजे मी बोलते ना, म्हणजे मला त्यांनी असं कधी, मला पप्पांचं जास्त म्हणजे खूप गोष्टी आठवतात चांगल्या. कारण माझी आणि पप्पांची जी बॉन्डिंग होती ना ती वेगळी होती. ती कोणाला माहितीच नव्हती की आम्ही दोघं काय बोलतो कधी. आम्ही दोघं आहेत ना, म्हणजे एवढं बोलायचो ना दोघं खूप. पण ह्यांना माहिती नाही की आमची जी बॉन्डिंग काय होती. पप्पाची ना माझी बॉन्डिंग एवढी भारी होती ना की मी कधी विसरूच शकत नाही. आणि मेन गोष्ट तर पप्पांना मी कधी
कधी विसरणार म्हणजे रियांशी आणि पप्पांची बॉन्डिंग वेगळी होती. खूप वेगळी होती. म्हणजे सासूसोबत जेवढं जमत नाही एवढं पप्पासोबत अजिबात नाही. जमायचं. जेवढं माझं पप्पांच्या सोबत जमायचं मी मनापासून पप्पाला एकदम म्हणजे मानलेलं. आणि पप्पा माझे सासरे कधीच नव्हते, मी कधीच त्यांना सासऱ्याच्या नजरेने बघितलंच नाही. माझे पप्पा ना त्यासारखे मी त्यांना बघितलं आणि त्यांनी पण ना मला कधीच सुनेसारखं नाही वागवलं, मला ते त्यांच्या मुलीसारखंच वागवत होते. फक्त एवढंच की आमचं प्रेम दिसून नव्हते पण आमचं होतं एक बॉन्डिंग होती ती मनामध्ये आणि माझ्या मेन म्हणजे काय झालं की ही 20 गोव्यावर आल्याच्या नंतर गावी निघून गेली. हा. तर 8 दिवस रिथवी सोबत नव्हती त्यांची. 2 दिवस आधी ते म्हटले की मला रिथवीला बघायचंय. तर मी बोललो येईल आता परवा, कारण हिच्या पण पप्पाचा बर्थडे 1 तारखेला होता, माझ्याही पप्पाचा बर्थडे 1 तारखेला होता. एवढं तू तुझ्या पप्पांचा बर्थडे कर, मी माझ्या पप्पांचा बर्थडे कर. बड्डेच तर झालं. आणि काय झालं 14ला बड्डे झाला माझा गोव्याला. त्याच्यानंतर आम्ही 4 दिवसांनी घरी आलो. 19 तारखेला त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती, 40 वर्ष पूर्ण झालेली लग्नाला. तर मग आम्ही बाहेर जाणार होतो. तर त्या टायमाला मग पप्पा बोलले आपण घरातच करू, मला मच्छी वगैरे खायचे सगळे. तर माहिती नाही त्यांना काय समजून आलं की काय. मग सगळे प्रकार तुम्ही ती शॉर्ट्स बघितले, त्याच्यामध्ये मला कमेंट पण केली होती. इथे टाकेल ते व्हिडिओ की म्हणजे ही सगळी 7, 8, 15 दिवसाची अचानक गोष्टी. घडलंय, वाटलं नाही की अशी गोष्ट घडणार आहे आमच्या घरामध्ये. ते तुम्ही बघता इतका छान सुगंध पसरलेला घरामध्ये, काय सांगू तुम्हाला. सोबतच एक साईडला मी इथं सुरमई सुद्धा तव्यामध्ये ठेवून दिली होती. त्यानंतरला मस्त आम्ही केक कटिंग करायला घेतला. आणि सासूबाईंनी तर तुम्हाला माहिती आहे त्यांना गाऊनवरच असतात, त्या काही चेंज करत नाही काही असलं तरी. सासरे माझे खूप हॅपी असतात कारण की त्यांना खूप आवड आहे सगळ्या गोष्टींची, म्हणून आम्ही हे सगळं सेलिब्रेशन पण करतो. मग हे सगळं केक वगैरे कट करायला घेतलं. नणंदसुद्धा आली होती आणि तिचे मिस्टरसुद्धा आले होते, त्यांना आम्ही जेवायला इन्व्हाइट केलं होतं. मग काय मस्त केक वगैरे कटिंग करून घेतलं आणि पटापट आम्ही इथं जेवण वाढायला. केक कापताना ॲनिव्हर्सरीचं किती हॅपी आहेत असं वाटलं नव्हतं की हे 8 दिवसात असं होईल. आणि काय झालं माहिती आहे, ॲनिव्हर्सरी झाली आणि मी बोलली घरामध्ये की आता तुझी स्कूल स्टार्ट होणार आहे. तर मी याला बोलली मी फक्त 7-1 दिवस राहून येते, माझ्या गावाला येते. आणि एक माझ्या भावाचं लग्न पण होतं असं. तर बोलले ते पण अटेंड करते, मी येते लगेच 7 दिवसांनी. मग आपण आहे ना पप्पाचा बड्डे तरी करू, नाही तर मग आपल्या ॲनिव्हर्सरीला त्यांना घेऊन ताजला वगैरे जाऊ, असं प्लॅनिंग घ्यायचं होतं आणि माझा पण होता. पण मला हे असं वाटलं नाही, मी गावाला जाऊन फक्त 4 दिवस 1 तारखेला ती येणार होती. मग येणार ते होती बारीकीचं संध्याकाळी. आधार कार्डचं एक काम होतं म्हणून ती बोलली मी दुसऱ्या दिवशी, ते मंडे संडे होता, मंडेला बोलते काम करून मी येते. आणि पप्पांची एक म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, गोव्याला जायची, फ्लाईटमध्ये बसायची. आणि पप्पा ही नव्हती घरी तर पप्पा मला रोज स्वतः नारळ पाणी घेऊन येत होते. विचार कर, मी बोललो तुम्ही जॉगिंगला जातात ना, वॉकिंगला, नारळ पाणी पप्पा मला घेऊन यायचे स्वतः. आणि ज्या दिवशी त्यांचा जीव गेला त्या दिवशी जे लहानपणी मला वडापाव आणून द्यायचे, तसं ते स्वतः गेले वडापाव आणायला. आणि मला वडापाव चारला त्यांनी, स्वतः नाही खाल्ला वडापाव त्या दिवशी, त्यांनी मला आणि मम्मीला दिला. तर म्हणजे बोलतात ना की पप्पाला समजलं की नाही समजलं ती गोष्ट माहीत नाही, पण मला रिअलाईज करून दिलं की तू जो विकी होता ना लहानपणी, तसंच त्यांनी मला सगळं प्रेम तसंच मला दिलं त्यांनी. आणि ते कधी विसरू शकत नाही आपण. ठीक आहे, मला एकच म्हणजे इच्छा होती की पप्पाला थोडं अजून फिरवायचं, कारण मी आता थोडं म्हणजे ग्रोथ करायला लागलो, वेकअप झालेलो माझ्या आयुष्यातून. आणि मेन म्हणजे पप्पांची इच्छा अपूर्ण राहिली की त्यांनी आता तुम्हाला 3 वर्ष आधी ते रिटायर झाले होते जॉबमधून, बरोबर. तर माझी इच्छा होती की आपण फिरू. आम्ही काश्मीरला घेऊन गेलो, गोव्याला. तर रिसेंटली मी ते एवढं छान वाटतं की पप्पा गोव्याला आले आणि फ्लाईटमध्ये बसले. ते ती इच्छा त्यांची अपूर्ण राहिली असं मला अजून त्रास झाला असता. पण मला बिलीव्ह होतं, मला वाटत होतं पप्पा 65, 75, 80पर्यंत जगतील, कारण एवढंच ओके होते, एकदम ओके होते सगळं. मला वाटलं नव्हतं असं होईल काय. खूप अचानक झाली गोष्ट ही. मला धक्का बसला रात्रीचं. मला काय वाटलं माहिती, जेव्हा यांनी मला फोन केला रात्री तेव्हा मला असं वाटलं की काय आता दवाखान्यात न्या पप्पांना, पप्पा 2-3 दिवस दवाखान्यात राहतील, ऍडमिट होतील आणि मग आपण घरी येऊन मस्त सेलिब्रेशन करू पप्पाचं. पण ती गोष्ट झालीच नाही. जे माझ्या म्हणजे जे मला ॲक्सेप्ट नव्हती ही गोष्ट फोनवरती, ती मला ऐकायला भेटली. आणि माझ्या पप्पांना फोन केला, भाऊला केला फोन, म्हणजे मी समजले काहीतरी चुकीचं झालं आहे. आणि मेन म्हणजे पप्पांचं एक बोलत होतं की मला रिथवीला बघायचं, म्हणजे माझ्या पोरीला त्यांची बघायची इच्छा होती. एक इच्छा थोडी त्यांची राहिली. ते पण व्हिडिओ कॉल पण केलेला आदल्या दिवशी, पण ते काय झालं मम्मीने बघितलं, यांनी पण बघितलं आणि पप्पा लांब बसलेले सोप्या, म्हणून पप्पाला यांनी कॅमेरा दिला नाही. तेव्हा पण पप्पाने तिला बघून घेतली असते आणि मला तिथं नेटवर्क नसायचं तर फोन हे व्हायचं. सो आता घरात सगळे डिप्रेशनमध्ये. मेन म्हणजे मम्मीला जास्त त्रास आहे, तुम्हाला पण माहिती आहे की सगळ्यात जास्त त्रास मम्मीला एकटं. माझं दिवसभर ही आहे बाहेर आणि मेन रिथवी आहे म्हणून मम्मीला थोडं छान वाटतंय. पण त्यांचं दुःख आपण कधीच कमी करू शकत नाही, कारण त्यांनी 40 वर्ष पप्पांसोबत काढलेलं असं मम्मीने, त्यांना सगळ्यात जास्त एकटं वाटतं. आणि खरंच म्हणजे खूप कसं तरी वाटतं, ते शब्दात सांगू शकत नाही. ते मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या त्या. पण एक गोष्ट आहे की असं वाटत नाही आमच्या घरामध्ये की असं झालंय. तो जेव्हा फोटो बघतो ना आम्ही तेव्हा असं वाटतं म्हणजे मला आजही वाटतं की पप्पा आता येतील. कारण म्हणजे चालता फिरता आता आम्ही ज्या गावात राहतो, जिथं गावात राहतो आम्ही, तर लोक म्हणतात की अंकल हमको लगा अंकल बाहेर गए,
वाटतं की आत्ताच येतील भाजी लेणे वगैरे असं त्यांना वाटतंय. म्हणजे कोणाला एक्सपेक्टेशनच नव्हतं की असं काय होऊ शकतं. जगण्या